17 जुलै 2025 रोजी खामगाव जनावरांच्या बाजारात जनावरांचा तुटवडा होता। जनावरे घेऊन जाणारी वाहने थांबविली जात आहेत आणि त्यांना त्रास दिला जात आहे असे सांगून जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। आमच्या गाड्याचा धंदा पाणी बसला सर, आम्ही पोट पाणी कर चालवा। आमच्या पोटाचं सर संकट उराल सर, हे जर बंद पडलं तर आमचं पुरं घर बसून जाणार सर। आमचं काय करायचं आम्ही तुम्ही सांगा आम्हाला। नाव तुमचं? रवींद्र वसंत इंगळे। गाड्या हळून राहिले, गाडीवाल्याला मारतात, विचारपूस करत नाहीत, काही नाही, कुठे चालले काय चालले पहिले इन्क्वायरी करा, मग काय करायचं आहे करा। तुमचं नाव? प्रवीण मधुकर गायकवाड। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जे प्राणी आमच्या शेतीसाठी उपयुक्त नाहीत ते आम्हाला विकायचे आहेत। काही शेतकरी असे आहेत जे चांगले जनावर खरेदी करून त्यांच्या गावी घेऊन जाऊ इच्छितात आणि त्यांच्याद्वारे त्यांच्या शेतीचे कामे करू इच्छितात, परंतु ते जनावर खरेदी करू शकत नाहीत किंवा विकू शकत नाहीत। या सर्वांचे म्हणणे आहे की त्यांना काही संघटना रस्त्यातच थांबवतात, वाहनांचे नुकसान होते आणि जनावरे पळवून नेली जातात। अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी कुठे जावे आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे? तसेच कुरेशी समाजाने असा निर्णय घेतला आहे की ते कोणत्याही प्रकारचे जनावर खरेदी किंवा विक्री करणार नाहीत, ज्यामुळे जनावरांच्या बाजारात जनावरांच्या कमतरतेसोबतच लोकांमध्येही संतापाचे वातावरण दिसून आले। 500,000ची म्हैस 30,000ची मागून नाही राहिले। आता आम्ही इका कोणाला सांगा तुम्ही साहेब? 80,000ची म्हैस आहे, 30,000ला कोणी मागून नाही राहिलं काय? आता आमच्या घरी पैशाचं काम आम्ही काय करावं? इका कोणाले? कारण काय झालं? कारण काय? दवाखान्याचं काम आहे। नाही पैसे भरायचे काय करायचं? आम्ही कोणापुढे हात हे करा सांगा तुम्ही। तुम्हाला तकलीफ काय हे सांगा। तकलीफ आम्हाला ढोर इकडे जा ना, आमच्याकडे माणसं बिमार आहे। तुमचं नाव सांगा? बजरंगदलवाले पकडून राहिले। तुमचं नाव सांगा? नांदुरा। नाव तुमचं? विश्वनाथ काशीराम जवकर, नांदुरा। बजरंगदलवाले पकडतात हो। इथं म्हैस घेऊन आलेला आठवडी बाजारात कोणी घ्यायला तयार नाही आहे। त्याचे कारण काय? 30,000 40,000 मागून राहिले। त्याचे कारण काय? बजरंग दल हे असे बजरंग दलवाले कुठेही काही पकडून राहिले, कोणाला त्रास चालू आहे। रस्त्यावर गाड्या धरतात, पुन्हा पैसे म्हशी विकत घ्या जोरा नावास काढू काय? म्हशी विकली जाऊन राहिल्या। त्याचे कारण आम्ही वावराला का आला, कोणी घेत नाही बाजारात। शेतीला लायाला पैसा नाही, कोणी घ्यायला तयार नाही जनावर, म्हणून बाजारला हिंडून राहिलो। कोणी घ्यायला तयार नाही। आम्ही पैशाचं काय करा? वावराची किस्तेकारी थांबेला, आमच्या ढोरं इकल्या नाही जाऊन राहिल्या, व्यापारी घेऊन नाही राहिला, म्हणजे आम्ही ना करा काय की आत्महत्या करा। बजरंग दलवाले ढोर अडून राहिले आमचे, मग आम्ही किसान चोर आहो काय? बजरंग दलवाले ना आमचा पुरा करा, सीधा आमच्या ढोरेचा बी करा आणि आमचा बी पुरा करा, याचा विचार काय करा आम्ही ना। आणि बजरंग दलाला पुरा करायचं, पुरा करतील तर आम्ही आत्महत्या बी करायला तयार आहोत की आमची भरपाई की आमच्या लेकराची बायकाची सगळीची। बरोबर आहे, एकदम बरोबर आहे। हे खामगाव बाजार मध्ये हर असाच होऊन राहिला, रस्त्याला काढून राहिले, पोलीस स्टेशन मध्ये जमा करून राहिले। एकटा आम्हाला कामात द्या तुम्ही, बजरंग दलाला घरात साफ करायची ते बी करायला तयार आहोत आम्ही, पण आमचा पोट उपाशी नाही ठेवत आम्ही। मी राहणार, माझं नाव चंद्रशेखर उमरावसिंग गोराडे, राहणार कोरस, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। या सरकारनं एवढं शेतकऱ्याला अडचणमध्ये आणून सोडलं की अति प्रमाणात शेतीचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला गाई आणि बैल बाजारामध्ये विक्रीसाठी आणायचं। या सरकारनं आम्ही विक्रीसाठी आणतो। हे शेतकऱ्याचे व कास्तकाराचे आणि व्यापाऱ्याचे हे गाड्यानं माल येते, बैलाचा म्हशीचा। हे बजरंग दलवाले विनाकाराचे तकलीफ देतात, बैल धरतात, बैलाचे गाड्या धरतात आणि ते कंडोळ्यामध्ये टाकतात आणि हे व्यापारी म्हणून की बा हे तुमचे व्यापाऱ्याले आहे, हे कटायले चालले। हे जर जनावरं जर कधी वागवले तर या जनावराचं करायचं काय? आता ज्या
जनावरं वयोवृद्ध झाले, हे जनावरं विकल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्याला गरज नाही आहे. आणि ह्या सरकारनं एवढा निषेध अति प्रमाणात तपलीक देणं लावली की त्या तपलिकीला पर्याय तर शेतकरी त्रासून गेला आणि एवढा कंटाळून गेला. या सरकारच्या पुढे काय करायचं हे समजत नाही. या सरकारनं कोणची काही न विचार करता शेतकऱ्यावर एवढी भयान तपलीक लावली देणं की जनावरं विकल्याशिवाय काही विलाज नाही. आणि बाजारामध्ये त्याला आजच्या परिस्थिती आजची अशी झाली कंडिशन की याला कोणी घेवायला तयार नाही आणि याला कोणी शेतकरी घ्यायला तयार नाही, कोणी व्यापारी घ्यायला तयार नाही. मग याचं करायचं काय? या सरकारने आम्ही या सरकारचा निषेध करत आहे. हे सरकार भाजप सरकार एवढं धोकादायक आहे. एका लाडकी बहीण न मागता काही न आमचं कोणतं प्रोसिजर करता कोणा लाडक्या बहीणनं न पैसे मागता हे इनाकाराचे पैसे देते आणि तांदूळ गहू हे फुकाचे वाटते आणि दाखवते की आम्ही हे पैसे धान्य वाटतो, पैसे देतो लाडक्या बहीणला. तुम्हाला या शेतकऱ्याचं कर्ज शेतीचं कर्ज माफ करत नाही. वावरात माणसं येत नाही. यानं दारूचे धंदे अतिप्रमाणामध्ये करून शेतकऱ्याचे हिंदू लोकांचे एवढे पोरं बिघडले या सरकारच्या पायी की अतिप्रमाणात 35-35, 40-40 वर्षाचे वयाचे झाले, त्याचे लग्न होत नाही. एवढं त्रासून कंटाळून गेले आणि ह्या शेतकऱ्याने या सरकारनं शेतकऱ्यावर एवढी बिकट संकट आणलं की त्या संकटाला मात केल्या जाऊन नाही राहिली. आणि आम्ही जनावर विकायला आणतो तर हे गाड्या धरतात बजरंग दलवाले. व्यापाऱ्याचे काय तर तुम्ही व्यापारी आहे, तुम्ही व्यापारी आहे. आता प्रत्येक जण हा व्यापारी आहे का? या जनावराचं करायचं काय? या जनावराचं करायचं काय? या सरकारच्या दारी आम्ही तहसील कार्यालयावर, LTO कार्यालयावर आणि कलेक्टरला निवेदन देऊन आम्ही याचा बंदोबस्त करू. जर कधी केलं तर आम्ही उपोषणाला बसणार आहे. हे स्वतः मी तेवढं 100% सांगतो. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.